हॅलो मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या कुकिंग मास्टर जीमध्ये. मी आज बनवणार आहे आईस्क्रीम, चक्कूचं आईस्क्रीम. मी चक्कू घेतलेत, साखर, इलायची, अर्धा लिटर दूध, फॅटवालं दूध घेतलं आहे. त्याचं तुम्हाला आईस्क्रीम करायला करून दावती ह्याचं. आता गॅस चालू करून घेतला आहे बघा. आता मी दूध त्यात टाकून घेते कढईमध्ये पुढं. तर कढईमध्ये दूध घालून घेतलं. दूध घालून घेतलं कढईमध्ये. आता आटवून घ्यायचं, असं हलवत हलवत आटवून घ्यायचं. घट्ट उस्तर असं आटवून घ्यायचं दूध हलवून. त्यानंतर आपण घट्ट व्हायला लागलं का इलायचीची पावडर टाकायची. इलायची घेतलेली आपण तोपर्यंत पावडर करून घ्यायची. आता आपण दूध गरम होते त्यावर चक्कू कट करून घेऊया. त्याचा गाभा काढून घ्यायचा कट करून. तर आपण हे सगळं चक्कू असं कट करून कापून घ्यायचं. त्याचा गाभा काढून घ्यायचा असा. सगळं काढून घेतलं का त्यातलं बी काढून घ्यायचं. बी ठेवायचं नाही, तर त्यातलं बी सगळं काढून घ्यायचं. असं बी पूर्ण त्यात बी पण काढून घ्यायचं, नाही तर बी हे होते. असं त्याची साल व्यवस्थित सगळी काढून घ्यायची. आता हे आपण इलायची सोलून घेतली अशी बघा. हे सारी काढून घेतली हे आणि सोलून घेतली. त्यातल्या आतले बेब्या घेतले, त्यात आपण जारमध्ये टाकून घ्यायचं. आणि त्यासंग साखर पण टाकून घ्यायची. आणि आपण आता हे वाटून घ्यायचं. मिक्सर बघा, हे मिक्सर आहे माझा. हा वाटून घ्यायचं एकदम बारीक. या मिक्सरनं फाईन एकदम बारीक साखर होते. आता हे वाटून झालं बघा साखर. तर मी काढून घेते. एकदम अशी बारीक बारीक साखर झाली आहे बघा. मला चमच्यानं दावते. अशी एकदम पिठासारखी साखर झाली, एकदम मस्त. आता आपण त्यामध्ये दुधामध्ये टाकून घेऊया. हे दुधामध्ये मिक्स करून घेऊया. हे सगळे काढून टाकले. आता टाकून घेतल्या. आता मला हलवून हे करून घेऊया. एक जीव करून घेऊया सगळा. सगळा करून घेऊ बघा मस्त. याचा एकदम सुगंध मस्त यायला लागला बघा. इलायचीमुळं एकदम भारी वास येतो. एकदम भारी वास आहे बघा. कलर बदलला दुधाचा कसा एकदम. आता हलवून हलवून थोडंसं अजून आटवून घ्यायचं. किती झालेलं बघा गाढ एकदम दूध झाले. कसं बाजूने लागते एकदम गाढ गाढ दूध झाले बघा. सगळा कलर वगैरे बदललाय असं. आता ह्याला एकदम थंड उसर ठेवायचं. थंड झालं का मग मिक्स करून घ्यायचं चक्कूमध्ये आणि आईस्क्रीम बनवायची. गार व्हायला ठेवायचा. आपण आता गॅस बंद करून घ्यायचा. गॅस बंद करून घेतला. आणि आता हे एकदम थंड व्हायला ठेवायचं. एकदम थंड झाल्याशिवाय वाटायला घ्यायचं नाही मिक्सरला. चुकून एकदम थंड होऊनच घ्यायचं. किती गरमी आहे आता बघा. ह्या मोसममध्ये आईस्क्रीम बाहेरची खाण्यापेक्षा घरी बनवून खावा. ट्राय करा. आम्ही बनवलेली. आणि ही अशी बनवा. आता चक्कूचं पण सीजन आहे. चक्कूची बनवा. मँगोची पण बनवू शकता तुम्ही. अजून तुम्हाला कशाची फ्रूटची कोणची आईस्क्रीम पाहिजे ती तुम्ही कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. आता हे किती एकदम गाढ झाले बघा मस्त. आता हे मी जारमध्ये काढून घे. सगळं एकदम जारमध्ये काढून घेते. आता ह्याच्यामध्ये हे आपण घेतलेलं चक्कू, त्यामध्ये एक चक्कू बांधून घेते. टाकून लावून घे.
तर बघा हे वाटून कसं झालं एकदम गाढ गाढ असा एकदम गाढा झाला वाटून. तर मी ह्याला काढून घेते. असं आता मी भांड्यामध्ये काढून घेतलं बघा आईस्क्रीम. आता त्याच्यावरनं केलेलं सगळं वाटून हे घेऊन हे असं ठेवलं. आता त्यामधनं वरनं मी पीस पीस चक्कूचं घालून घेते. असं तुम्हाला चक्कूचं पीस नसलं घालायचं ड्रायफ्रूट घालायचं तरी पण घालू शकता असं वरनं. आता गरमीचे दिवस आहे तर चांगलं मस्त घरी आईस्क्रीम करून खावा. मुलासनी द्या, सुट्ट्या लागले शाळेला, सगळ्या मुलांना वगैरे द्या. आता ह्याला ढक्कन झाकून तुम्ही बारकं हे असले तर मी इथं हॉटेलचं हे भेटतं. माझ्याकडे काय बारकं भांडण नव्हतं म्हणून ह्याच्यामध्ये घेतलं आहे. आता हे मी झाकण लावून घेते बघा. झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं. आता हे मी फ्रीजमध्ये ठेवून घेते बघा. चांगलं 12 तास तर फ्रीजमध्ये ठेवायचं जमूस तर चांगलं. आता मी आता झाकण लावून ठेवते आणि आता ह्याला 12 तासांच उघडणार. रोले आईस्क्रीम बघा आता काढली मी 12 तासाच्या नंतर काढली. कशी जमली आहे बघा. मस्त कशी एकदम जमली आहे बघा. एकदम मस्त जमली आहे. मस्त जमली आहे बघा कशी. आता उन्हाची एकदम आम्ही एन्जॉय करणार आईस्क्रीम. जमली मस्त आईस्क्रीम बघा तयार झाली मस्त. आता एन्जॉय करायला. माझी आईस्क्रीम कशी वाटली ती सांगा कमेंट करून. लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि करून जरूर पहा आईस्क्रीम गरमीच्यात.